नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। टायटलवरून तुम्हाला नक्की कळले असेल की आज आपण कुठं जायचं आहे। तर आज आपण जायचं आहे भूषणगडला। तर भूषणगड तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल पण आणि नसेल पण तेच बघायला जायचं आहे। भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो। तर तोच बघायला आपल्याला जायचं आहे। तर चला बघू आपण। मित्रांनो, गडाच्या पायथ्याला येऊन थांबलेलो आहे। मागाशी आपण बघितलं कॉन्क्रीटच्या पायऱ्या, फरशीच्या पायऱ्या आपल्याला दिसून आल्या। तर हा प्रवेशद्वाराच्या पायऱ्या, आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलेलो आहे। तर आपल्याला इथे एक छोटंसं मंदिर दिसू शकतंय कुठल्या, आणि इकडे आपल्याला या रोडला जायचं आहे। मित्रांनो, प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलेलो आहे। तुम्ही इथं बघू शकताय, म्हणजे बुरुज ढासळलेला आहे पूर्ण, त्याची दगडे एकदम खाली आलाय आणि याला मोठा तडा पडलेला आहे आपल्याला दिसून येतो। आणि इथं कोरोना विषयी संबंधित आपल्याला बोर्ड दिसून येतो, जेणेकरून गडावर येताना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, यासाठी हा बोर्ड लावलेला आहे। आणि इकडे आपल्याला प्रवेशद्वार दिसते, जे म्हणजे वरची कमान त्याची पूर्णपणे पडून गेलेली आहे। गडावर असं कृपया स्वच्छता राखा असे छोटे छोटे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। मित्रांनो, गडावरच्या पहिल्या बुरुजावर आपण पोहोचलेलो आहोत। तुम्हाला इथं दिसू शकेल, म्हणजे पूर्ण गडावर पिवळ्या फुलांची चादर पसरलेली दिसेल। आणि हा गडावरचा बुरुज, इथं बसण्यासाठी आपल्याला बाकडे पण दिसू शकतील। आणि इथं छोट्या छोट्या तोफखाना, म्हणजे तोफ ठेवायला जागा केलेली दिसू शकेल। आणि इकडं वरती जायला वाट केलेली आहे। तिकडं आपल्याला वर मंदिर दिसू शकेल, तिकडं आपल्याला वर जायचं।
मित्रांनो पायऱ्या चढून वर येताना तब्बल 10 ते 15 मिनिटं वेळ लागतो. जर बघत बघत फोटोशूट करत येत असाल तर अर्धा तास 1 तास चढण्यासाठी जाऊ शकतो. इथं आपल्याला विहीर बघायला मिळते, चौकोनी स्वरूपाची आहे. आपण विहीर बघू. पायऱ्या चढून वर आल्यावर मित्रांनो आपल्याला इथं महादेवाचं मंदिर दिसू शकते. आत छोटीशी पिंड आहे आणि इकडे जायला ते वर मंदिर आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. डोंगरावरची देवी, गडावरची देवी, तिचं या देवीचं मंदिर बघायला मिळतंय. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि तिथपर्यंत आपल्याला बुरुज पसरलेला आणि पलीकडे पण आहे, जमलं तर आपल्याला बघायला मिळेल. या गडावरचा थोडक्यात इतिहास सांगावा म्हटला तर देवगिरीचा सम्राट सिंहगड, राजा सिंहगड दुसरा या राजाने 1210 ते 1247 या कालावधीत हा गड म्हणजे भूषणगडाची स्थापना केली. नंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये हा गड आपल्या ताब्यात करून घेतला. असा हा गडाचा इतिहास आहे. मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथंच भूषणगडाचा संपवू. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला.